आता हा रील यासाठी की संकल्प कसा घ्यायचा. मी जसा संकल्प आतापर्यंत घेतले तोच मी एक्सप्लेन करणार. मी फार कॉम्प्लिकेटेड संकल्प घेत नाही. ओके. मी सोप्या भाषेत अगदी मराठी, हिंदी, इंग्लिश मिक्समध्ये सुद्धा मी संकल्प घेते. कारण माझ्या माला भगवतीला मी बोललेलं सगळं कळतं, मी न बोललेलं पण तिला कळतं. ओके. त्यामुळे मी काय जास्त वाकड्यात शिरत नाही. आय शो यू समथिंग. ओके. लेट इट बी. ॲक्च्युली मला आता सापडत नाही आहे. माझ्याकडे माझ्या एका गुरूंची संकल्प घेण्याची संस्कृतमधली विधिवत पद्धत आहे. खूप लेंदी प्रोसिजर आहे ती. त्यात फार म्हणजे नक्षत्र आणि बरंच काही काही डिटेल ॲस्ट्रोलॉजिकल सिच्युएशन्स जे काय असतं ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड असं सगळं दिलं आहे त्यात. मी तुम्हाला तसं सांगत नाही. मी तुम्हाला सोपा संकल्प घ्यायला सांगते. आता संकल्प कसा घ्यायचा, तर मी आपलं नाव, आपलं कुळ, त्याच्यानंतर डॉटर ऑफ ऑर सन ऑफ डॅश डॅश डॅश, गोत्र डॅश 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 या जागी बसून, तर तुमच्या शहराचं नाव, त्यातल्या तालुका, गाव जे काही असेल त्यातला पण तुमचा जो एरिया आहे आणि शक्य असेल तर कंप्लीट ॲड्रेस, तुमच्या घराचं नाव जे काय असेल ते एक्झॅक्ट लोकेशन, जसं GPS असतं तसं एक्झॅक्ट लोकेशन या जागी बसून या गुप्त नवरात्रीत किंवा असं म्हणू शकता की या 15 तारखेपासून 15 जुलै 2026 पासून किंवा आजपासून पुढच्या या तारखेपर्यंत किंवा असंही म्हणू शकता आजची जी असेल काय म्हणतात ते मराठीत तिथी असते, तर या लाईक एकादशी, नवमी, पंचमी, प्रदोष जे काही असेल ते, आज प्रदोष असं पण म्हणू शकता तुम्ही. ते विधिवतमध्ये फार डिटेल्ड असतं, नक्षत्र बिक्षत्र वगैरे बरंच काही दिलेलं असतं. तसं तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला तिथी माहिती असेल तर तिथी म्हणू शकतात की या तिथीपासून या तारखेपासून 15 जुलै 2026 पासून या नवरात्रीतल्या 9 दिवस मी ही पर्टिक्युलर साधना करेल किंवा या मंत्राचा जप करेल. आणि किती करेल तर ते पण सांगायचं की इतक्या दिवसात मी इतका जप करेल किंवा इतक्या दिवसात मी एवढ्या नंबर ऑफ स्तोत्रांचा जाप करेल. आणि त्या बदल्यात जर तुम्हाला काही फळ हवं असेल तर मला विनंती करा, रिक्वेस्ट करा की मी ही साधना करते, तू प्लीज मला माझी ही गोष्ट मिळवून दे वगैरे काइंड ऑफ. ओके. आणि सगळं बोलून झाल्यावर ते पाणी जमिनीवर सोडा. आता मी या सगळ्या प्रोसिजरमध्ये हातात पाणी घ्या हे सांगायलाच विसरले. ओके. आता त्यात पण वेगळी वेगळी पद्धत असते. कुणी हातात पाणी घेऊन संकल्प घेतं, कुणी हातात तांदूळ घेऊन संकल्प घेतं. आता संकल्प 5 गोष्टींनी घेतला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल अग्नी, दिव्यावर हात ठेवून तुम्ही संकल्प घेऊ शकता. कुणी हातात धान्य लाईक तांदूळ वगैरे घेऊन संकल्प घेतात, ते झालं पृथ्वीचं प्रतीक. देन थर्ड इज पाणी, हातात पाणी घेऊन पण संकल्प करू शकतो आपण. आता आकाश तत्वासाठी आपल्याकडे इथे काही ऑप्शन नाही आहे. आणि नंतर आहे वायू, लेट इट बी. तर तुम्ही हातात पाणी किंवा एखादं धान्य किंवा दिव्यावर हात ठेवून पण संकल्प घेऊ शकता. आणि हे पण काहीच शक्य नसेल तर मानसिक जस्ट इमॅजिन करून की आपल्या हातात पाणी किंवा तांदूळ आहे किंवा आपला अग्नीवर हात आहे असं समजून पण तुम्ही मानसिक पण संकल्प घेऊ शकता. संकल्प इज व्हॉट द कमिटमेंट यू आर गिव्हिंग टू युअर डेटी. शब्द देताय तुम्ही देवतेला की मी इतक्या दिवसात हे करेल, तू माझी इच्छा पूर्ण कर किंवा तुझी कृपा माझ्यावर असू देत म्हणून मी ही साधना करते. इन शॉर्ट, या सगळ्यात इतर काहीही गोष्टी नसल्या तरी सुद्धा आपला परमेश्वरावर असलेला विश्वास, आपलं प्रेम आणि आपलं साधनेतलं डेडिकेशन. आता मला डेडिकेशनला मराठीतला शब्द आठवत नाही आहे. आपला शब्द परमेश्वराला दिलेला, कमिटमेंट दिलेली पूर्ण करणं, हेच फक्त या सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. आता जेवढं सगळं गरजेचं होतं संकल्प घेण्यासाठी ते मी सगळं सांगितलं आहे. यात पण काही राहिलं असेल तर प्लीज मला मेसेज करून विचारा. आय विल टेल यू. ओके.